गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत जिल्ह्यात गेल्या 9 महिन्यात 107 शेतकऱ्यांच्या वारसांना तसेच 3 अपघातग्रस्तांना सुमारे 2,17,00,000 रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर अन्य 75 प्रस्तावांना मान्यता देण्यात आली असून त्याचा निधी प्राप्त झाल्यानंतर लागलीच देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय कोचाळे यांनी दिली. त्यात जुन्नर तालुक्यातील 19 व पुरंदर तालुक्यातील 17 जणांना मदत मिळाली. शेतीत काम करताना विविध कारणामुळे होणाऱ्या अपघातामुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा अपंगत्वाच्या घटना राज्यात घडतात. अशा घटनांमध्ये शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्यात एप्रिल 2023 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना राबवली जाते. या योजनेत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये तर एक डोळा किंवा अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास 1 लाख रुपयांची आर्थिक मदत शासनाकडून दिली जाते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वारसांना या योजनेतून मदत मिळावी यासाठी 1 एप्रिलपासून अर्ज मागवण्यात आले होते. त्यात 31 डिसेंबरपर्यंत 185 अर्ज आले होते. त्यातील सर्वच अर्जांना मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 110 अर्जदारांना अनुदान वितरित करण्यात आल्याची माहिती काचोळे यांनी दिली. या एकूण अर्जदारांमध्ये 107 अर्जांमधील शेतकरी मृत्यू आहे, तर अन्य 3 अर्जांमध्ये अपंगत्वाची अनुदानाची मागणी करण्यात आलेली होती. या सर्वांना 2,17,00,000 रुपयाचे अनुदान थेट खात्यात जमा करण्यात आले आहे. त्यानंतर या अर्जामध्ये सर्वाधिक 19 अर्ज जुन्नर तालुक्यातील आहेत, तर पुरंदरमधून 17 मृतांसाठी तर 1 अर्ज अपंगत्वासाठी असे एकूण 18 अर्ज आलेले आहेत.